देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. योहानाच्या शुभवर्तमानातील अध्याय 3 वचन 16 मधील हे वाक्य जणू काही संपूर्ण बायबलचा सारांश सांगणारं वाक्य, परमेश्वराच्या योजनेचं सार सांगणारं हे वाक्य, ख्रिस्ती धर्माचं पालन करण्यासाठी पायाभूत असलेलं हे वाक्य की परमेश्वराने जगावरती प्रीती केलेली आहे, आपला एकुलता एक पुत्र पाठवलेला आहे, आपण त्याच्यावरती विश्वास ठेवावा आणि सार्वकालिक जीवन प्राप्त करून घ्यावे. ही परमेश्वराची प्रत्येक व्यक्तीसाठी योजना आहे. आणि त्यासाठी योहानाचं शुभवर्तमान अंधार आणि प्रकाश अशा प्रकारची प्रतीकं वापरतं की माणसापुढे जीवन आणि मरण, शाप आणि आशीर्वाद, चांगलं आणि वाईट ह्यांच्यातील निवड करण्याचं स्वातंत्र्य ठेवण्यात आलेलं आहे. ज्याची निवड मनुष्य करत असतो त्यानुसार त्याच्या जीवनाचा दर्जा ठरत असतो. ह्या दिवसात आपण प्रभू येशू ख्रिस्त आणि निकोदेमस ह्यांच्यातील संभाषणावरती चिंतन करत आहोत. त्या संभाषणातील 2 पैलू आपण अनुभवलेले आहेत की नवा जन्म कशा प्रकारे आपल्याला ह्या जगामध्ये शारीरिक पातळीवरती नव्हे तर आध्यात्मिक पातळीवरती जीवन जगण्यासाठी पाचारण करत आहे आणि पवित्र आत्म्याठायी नवजीवन जगल्यामुळे कशा प्रकारे आपल्या जीवनामध्ये परमेश्वराचं राज्य अवतरू शकतं. आज प्रभू येशू ख्रिस्त प्रकाश आणि अंधार ही प्रतीकं वापरून आपल्याला निवड करण्यासाठी पाचारण करत आहे. त्याने खंत व्यक्त केलेली आहे की जगात प्रकाश आला आहे आणि मनुष्यानी प्रकाशापेक्षा अंधाराची आवड धरली, कारण त्यांची कृत्ये दुष्ट होती. जो कोणी वाईट कृत्य करतो तो प्रकाशाचा द्वेष करतो आणि आपली कृत्ये उघडकीस येऊ नयेत म्हणून प्रकाशाकडे येत नाही. परंतु जो सत्य आचरतो तो प्रकाशाकडे येतो, ह्यासाठी की आपली कृत्ये देवाच्या ठायी केलेली आहेत हे उघड व्हावे. शुभवर्तमानामध्ये इतरत्र आपल्याला प्रकाशाचं हे प्रतीक प्रभावीपणे वापरण्यात आल्याचं दिसून येतं. खुद्द प्रभू येशू ख्रिस्त योहानाच्या शुभवर्तमानात अध्याय 8 वचन 12 मध्ये सांगत आहे की मीच जगाचा प्रकाश आहे, जो मला अनुसरतो तो मुळीच अंधारात चालणार नाही तर त्याच्याकडे जीवनाचा प्रकाश राहील. त्याचप्रमाणे की तुम्ही जगाचा प्रकाश आहात, तुमची कृत्ये जगासमोर अशा प्रकारे पडू द्या की ही तुमची कृत्ये पाहून तुमचा प्रकाश जगासमोर अशा प्रकारे पडू द्या की तुमची ही कृत्ये पाहून स्वर्गातील पित्याचे लोकांनी गौरव करावे. म्हणजे अशा प्रकारे प्रकाश हे चांगुलपणाचं, सत्कृत्याचं, नीतिमान जीवनाचं प्रतीक म्हणून वापरण्यात आलेलं आहे. त्या विरुद्ध अंधार हे पापी जीवनाचं प्रतीक वापरण्यात आलेलं आहे. जेव्हा जुदासने येशूचा विश्वासघात करण्याचा घाट घातला त्यावेळेला तो भोजनाच्या ताटावरून उठून निघाला आणि योहान शुभवर्तमानकार आपल्याला सांगतो त्यावेळी बाहेर रात्र होती. म्हणजे हा अंधाराचा पुत्र किंवा ज्याने अंधाराची निवड केली तो जुदास, अशा प्रकारे त्याचं वर्णन करण्यात आलेलं आहे. शुभवर्तमानामध्ये देखील अंधार आणि प्रकाश असं प्रतीक वापरण्यात आलेलं आहे की प्रकाशामध्ये असलेले परमेश्वराचे प्रेषित मोठ्या धैर्याने उघडपणे मंदिरामध्ये जाऊन लोकांसमोर जीवनाचा संदेश देत फिरतात. ह्या उलट प्रमुख याजक आणि त्याच्याबरोबर जे होते त्यांनी न्यायसभा आणि इस्रायल लोकांचे संबंध वडील मंडळ एकत्र केलं आणि त्यांनी प्रेषितांविरुद्ध घाट घालण्याचा प्रयत्न केला. आपल्यापुढे सतत एक निवड असते. निवड करण्याचं स्वातंत्र्य परमेश्वराने आपल्याला दिलेलं असतं. अंधाराची निवड करायची की प्रकाशाची निवड करायची, त्यासाठी एक महान असं यंत्र माणसाच्या अंतःकरणात परमेश्वराने ठेवलेलं आहे. त्या यंत्राचं नाव आहे सत्सद विवेक बुद्धी.
ह्या सत्सद विवेकबुद्धीची जडणघडण करण्याचं नैतिक कर्तव्य परमेश्वराने प्रत्येक व्यक्तीवरती सोपवलेलं आहे. ती सत्सद विवेकबुद्धी परिपक्व असली तर माणूस चांगलं करताना कोणतीही किंमत मोजण्यास तयार असतो. वाईट टाळण्यासाठी सुद्धा प्राणाची आहुती देण्यास तयार असतो. आपल्याला देखील चांगलं आणि वाईट, योग्य आणि अयोग्य, उचित आणि अनुचित, प्रकाश आणि अंधार, जीवन आणि मरण, शाप आणि आशीर्वाद ह्यांच्यामध्ये योग्य अशी निवड करता यावी म्हणून परमेश्वराकडे कृपा आणि शक्ती मागूया.